दौंड तालुक्यातील खडकी या गावातील श्रावणी कुदळे हिने नेट परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे। ती आज आपल्या बरोबर आहे। आपण तिच्याबरोबर बातचीत करूया। श्रावणी, ज्यावेळेस तुला समजलं की नेट परीक्षेमध्ये महाराष्ट्रात तू प्रथम आली, त्यावेळेस तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? जेव्हा मी रिझल्ट पाहिला तेव्हा मी माझ्या पॅरेंट्स आणि टीचर सोबतच होते आणि सगळ्यांनाच खरंच खूप आनंद झाला। त्यामुळे सगळ्यांचा आनंद बघून मलाही खूप छान वाटतंय की माझ्या 2-3 वर्षांची जी मी मेहनत घेतली त्याचं आता मला फळ मिळतंय। त्याचबरोबर आई वडील, शिक्षक, चुलते यांनी तुझ्या प्रवासात काय योगदान केलं? मला सगळ्यांचाच खूप जास्त सपोर्ट मिळाला थ्रू आउट द जर्नी। म्हणजे माझ्या घरच्यांनी मला प्रत्येक मोमेंटमध्ये मला सपोर्ट केला आणि माझ्या टीचर्सने पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं। नेटची परीक्षा देत असताना जे भविष्यामध्ये जे विद्यार्थी नेटची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी तू काय संदेश देतील? सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कष्ट करा, सातत्यपूर्ण अभ्यास करा आणि सुरुवातीपासून तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढा तुम्हाला शेवटपर्यंत त्याचा ताण येणार नाही आणि तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा जेणेकरून तुमची एक्झाम चांगली जाईल। अतिशय चांगल्या प्रकारे तिने आपल्या आई वडिलांचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं, ह्या सर्वांचं आज नाव जगभरात केलेलं आहे। आज तिचे वडील आपल्या बरोबर आहेत। सर, मला सांगा, आपल्या मुलीने जे आपल्या तालुक्याचं, गावाचं, सर्वांचं नाव जे उज्ज्वल केलं, आपल्याला आनंद कसा होत आहे? खूप आनंद झाला। कुणालाही वाटतं की खरं तर आपल्या नावाने ओळखण्यापेक्षा आपल्या मुलांच्या नावाने जर आपल्याला ओळख मिळाली तर तो क्षण खूप महत्वाचा असतो। आज आम्हाला तरी आई वडिलांना मुलीच्या नावाने ओळखलं जातं की ही श्रावणीचे आई वडील आहेत, तर हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे आणि तिने केलेल्या कष्टामुळे आज हे उज्ज्वल यश आम्ही पाहू शकतो। किरण गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।